सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही या जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते। आज आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांवर एक निसर्गाचा मोठा प्रकोप झालेला आहे आणि यामुळे जी नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी पूर्णतः कोलमडलेला आहे। या संदर्भात शासन स्तरावर जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यासाठी आदरणीय खासदार नारायणराव राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आमदार म्हणून निलेशजी राणे साहेब असतील, दीपकभाई केसरकर असतील, ही सर्व मंडळी अगदी आपापल्या पद्धतीने जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते सगळे प्रयत्न करतायत। या सगळ्यामध्ये आज या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं यासाठी जिल्हा बँकेने सुद्धा एक छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय आमच्या बँकेच्या संचालक मंडळामध्ये घेतलेला आहे। या जिल्ह्यातल्या जवळपास 8,280 शेतकऱ्यांना त्यांच्या आंबा आणि काजू पिकासाठी घेतलेल्या कर्जामध्ये 2% व्याजाची सवलत म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपये हे जिल्हा बँकेच्या स्वउत्पन्नातनं त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यामुळे ही 2 कोटी रुपयाची आर्थिक मदत ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी विकास सहकारी संस्था आणि जिल्हा बँक यांच्या माध्यमातून आंबा आणि काजू पिकासाठी कर्ज घेतलेलं आहे या शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर या पुढच्या कालावधीत आंबा आणि काजू पिकासाठी जी कर्ज मर्यादा होती त्या कर्ज मर्यादेमध्ये आंब्यासाठी खास करून 50,000 रुपयाने 0% व्याजदराचं कर्जाची वाढ करून ती प्रति हेक्टरी 2,75,000 रुपये करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि काजू पिकाच्या बाबतीमध्ये प्रति हेक्टरी 25,000 रुपयाची वाढ करून 2,00,000 रुपयापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 40 कोटी रुपये हे बिनव्याजी स्वरूपाचे त्या ठिकाणी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीपासनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जाणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण करार पद्धतीवर बागायती कराराने घेतो आहोत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपयाची कर्ज ही या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही 0% व्याजदराने उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून शेतकरी आणि शेतकऱ्यांबरोबर जे शेतकरी करार पद्धतीने शेती करतायत, आंबा बागायती करतायत, काजू बागायती करतायत, यांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा याच्यासाठी जिल्हा बँकेने हे एक उचललेलं पाऊल आहे। आणि याचबरोबर भविष्यामध्ये शेती उत्पन्न वाढण्यासाठी किंवा या शेतकऱ्यांना अन्य उपाययोजना करून देण्यासाठी जिल्हा बँक म्हणून आम्ही जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे हे सर्व प्रकारचे प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून केले जाणार आहे। खरं तर आदरणीय नारायणराव राणे साहेब या सगळ्यासाठी आग्रही होते आणि त्यांची सूचना होती की आपल्याला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने सुद्धा काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे आणि त्यासाठी आज संचालक मंडळाने या संदर्भातला निर्णय घेतला आणि आज या संदर्भातला निर्णय आम्ही या सगळ्याच्या माध्यमातून घोषित करतो आहोत। त्यामुळे या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये जिल्हा बँक ही या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।